चुकून अपात्र झालेल्या बहिणींचा पुन्हा लाभ सुरू करणार मंत्री आदितीताई तटकरे यांची मोठी घोषणा। आदितीताई तटकरे यांनी मोठे अधिकृत अपडेट दिलेले आहे। या व्हिडिओवर बघा, दिलाच पाहिजे कारण आम्ही पात्र आहोत अशी या ताईची कमेंट आलेली आहे। आणि बघा किती सारे कमेंट्स आलेले आहेत, त्यांना जून हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही। बघा, आला नाही, नाही आला, अजून आला नाही। तर अशा पद्धतीने हे जे मी काल व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जून हप्ता तारीख राखी पौर्णिमा आधी मिळणार का नंतर, हा एक व्हिडिओ आहे माझा अपलोड केलेला काल। आणि हा एक व्हिडिओ आहे की जुलै हप्ता तारीख काय आहे आणि जून हप्ता नाही आला, हे एक काम करा, ताबडतोब जुलै पासून सर्व हप्ते मिळणार। बघा मॅम, माझ्या फॅमिलीमध्ये फक्त मी एकच आहे तरी पण हप्ता आलेला नाही। बघा, नाही आला, अजून जूनचा हप्ता आला नाही। तर अशा पद्धतीने सगळ्या बहिणींचे कमेंट्स आलेले आहेत की म्हणजे भरपूर अशा बहिणी आहेत। बघा, नाही आला, जून हप्ता नाही आला सर, जून महिन्यात हप्ता मिळाले नाही तरी हप्ता लवकर सुरू झाली पाहिजे, हे विनंती आहे। बघा आता किती साऱ्या बहिणींनी एवढे इथे कमेंट केलेली आहे। सर्वांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की जूनचा हप्ता या बहिणींना मिळालेला नाही। म्हणजे सरकारला सुद्धा आता हे सगळं कळालेलं आहे की ज्या बहिणी अपात्र होत्या, अशा अपात्र बहिणींबरोबरच आता लाडक्या बहिणी सुद्धा, म्हणजे ज्या पात्र बहिणी आहेत त्या सुद्धा अपात्र गृहीत धरल्या गेलेल्या आहेत। तर त्यावर काय म्हणाले आहे सरकार, तर बघा, महिला व बालविकास विभागाने अधिकृत अपडेट दिलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे। तर महिला व बालविकास विभागाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने माहिती दिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या तरी सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा 1 वर्ष झाले लाभ घेत होत्या। तर अशा 26,34,000 बहिणी ज्या होत्या त्या आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत, लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढून टाकण्यात आलेला आहे। तर तुम्हा सर्वांना तुमच्या या 26,34,000 मध्ये जर तुम्ही पात्र बहिणी असाल तर त्यासाठी काय महत्त्वाचं अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा काय म्हणत आहे यामध्ये पुढे, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत। तर काय म्हणत आहे महिला व बालविकास विभाग की एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त, म्हणजे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेताय आणि दुसऱ्या इतर योजनांचा पण लाभ घेत आहे, तर तुम्हाला कसं बरं लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू मिळेल। आणि एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर त्याही महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून सरकारने बाहेर काढलेलं आहे। आणि काही ठिकाणी तर पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी ऐका, तुम्ही नीट ऐका, लक्ष देऊन ऐका। या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26,34,000 अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। पात्र लाडकी बहिणीचा लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26,34,000 लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल। बघा, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे, लक्ष देऊन बघा सर्व बहिणी। ज्या बहिणींचा म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, जर अशा बहिणींचा लाभही बंद झाला असेल तर अशा बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे, असे स्वतः महिला व बालविकास विभागाला सरकारने माहिती दिलेली आहे। हे तुम्हाला मी लाईव्ह अपडेट दाखवत आहे। महिला व बालविकास विभागाने जे अपडेट दिलेलं आहे ते मी तुम्हाला इथे लाईव्ह वाचून दाखवत आहे। तर हे जे 26,34,000 बहिणी आहेत, तर या अर्जांची हे जी एवढे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत आणि या अर्जांची पुन्हा शहानिशा होणार आहे
आणि शहानिशा झाल्यानंतर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा पुन्हा लाभ सुरू होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। ज्या बहिणी पात्र लाभार्थी आहेत त्यांना 100% त्यांचा लाभ पुन्हा सुरू होणार, हे मात्र 100% तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट आणि काळजी करू नका। शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येतील। बघा, हे 26 जुलैला रात्री 10:30 वाजता ही जे अपडेट आहे हे स्वतः महिला व बालविकास विभागाने दिलेले आहे आणि तुम्हाला मी इथे लाईव्ह अपडेट दाखवत आहे। आपणास माहित आहे की आपल्या चॅनलवर कुठलीही खोटी माहिती आपण सांगत नाही। तुम्हाला मी सर्व लाईव्ह अपडेट दाखवत आहे। सर्व मी ज्या बहिणींचे कमेंट्स आले ते पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजवर जे कमेंट्स आले ते पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवले आणि जे सरकार सांगत आहे, सरकारने जे अपडेट दिलेले आहे महिला व बालविकास विभागाला ते मी तुम्हाला लाईव्ह अपडेट दाखवत आहे। त्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्याही बहिणी जर लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढल्या असतील तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पुन्हा लाभ सरकार सुरू करून देणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे, पण मी तुम्हाला पुन्हा सांगते की तुम्ही तालुका प्लेस, जर तुम्ही खेडेगावात राहत असाल, गावात राहत असाल तर तुम्ही तालुका पातळीवरच्या कार्यालयात जा। कोणत्या कार्यालयात जायचं आहे तर महिला व बालविकास विभाग कार्यालय, हे प्रत्येक तालुकावर हे कार्यालय म्हणजे हे ऑफिस अवेलेबल आहे। त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे। तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर की जो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिला होता तो मोबाईल नंबर, तुमचा अर्जाचा ID नंबर आणि तुमचा फोटो हे तुम्हाला सर्व सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुम्हाला अर्जामध्ये काय लिहायचं आहे की आम्ही पात्र लाभार्थी महिला आहोत, तर आमचा लाभ पुन्हा कृपया करून सुरू व्हावा आणि आम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळावे अशी सर्व महिला व बालविकास विभागाला विनंती असा तुम्ही अर्ज करा आणि तिथे जा, तुम्ही लढा। तुम्ही जर अर्ज केला तरच तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार, तुम्ही लढल्या तरच तुम्हाला पूर्ववत तुम्हाला सर्व लाभ मिळतील, नाहीतर तुम्हाला पुन्हा लाभ मिळणार नाही। कारण की हजारो बहिणींनी असे अर्ज केलेले आहेत, ज्या बहिणी पात्र होत्या आणि त्यांचे लाभ बंद झाले अशा बहिणी हजारो आहेत, त्यांनी अर्ज केले आहेत। त्या बहिणींचे अर्ज आता सरकारने घेतले आहेत, स्वीकारले आहेत। त्याप्रमाणे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज लवकर जाऊन करा आणि लवकर लढा, तर तुम्हाला यापुढे येणारी अजून 4 वर्ष ही योजना सुरू राहणार आहे। तर तुम्हाला जर 4 वर्ष यापुढे लाभ घ्यायचा असेल तर लवकर जाऊन अर्ज करा। तालुका पातळीवर महिला व बालविकास विभागाचे सर्व ऑफिस अवेलेबल आहेत, कार्यालय अवेलेबल आहेत, तिथे जा आणि अर्ज करा। तुमचा अर्जाचा ID नंबर, मोबाईल नंबर, तुमचा फोटो हे सगळं घेऊन जा आणि तिथे अर्ज करा। अर्जामध्ये काय लिहायचं हे मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे। एवढं सगळा व्हिडिओ मी तुम्हाला महत्त्वाचा घसा ओरडून सांगत आहे, तर लवकर जाऊन अर्ज करा। सर्व लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ पाठवा, त्यांनाही लाभ होईल। जर पात्र बहिणी चुकून जर त्या अपात्र झाल्या असतील तर त्याही अर्ज करतील आणि त्यांनाही पुन्हा लाभ सुरू होईल। म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा, म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल। सर्व लाडक्या बहिणी, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, जास्तीत जास्त बहिणी हा व्हिडिओ लाईक करा, म्हणजे सगळ्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा।